स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. लहानपणापासूनच ते बुद्धिमान, निर्भय आणि जिज्ञासू स्वभावाचे होते. त्यांना अध्यात्माची विशेष ओढ होती. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती, वेदांत आणि मानवतेचा संदेश संपूर्ण जगात पोहोचवला. 1893 साली शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत त्यांनी दिलेले भाषण ऐतिहासिक ठरले. माझ्या बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी त्यांनी संपूर्ण जगाचे मन जिंकले. त्या भाषणातून भारताची आध्यात्मिक महानता जगासमोर आली. स्वामी विवेकानंद यांनी युवकांना आत्मविश्वास, कर्तृत्व आणि देशप्रेमाचा संदेश दिला. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. हे त्यांचे प्रेरणादायी वाक्य आजही युवकांना मार्गदर्शन करते. त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना करून शिक्षण, सेवा आणि समाजकार्याचा आदर्श घालून दिला. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही आपल्या जीवनाला प्रेरणा देतात. ते खऱ्या अर्थाने भारताचे गौरवस्तंभ होते.